Good afternoon, friends. Today we have discussed about the database management system users. Database management system मध्ये कुठल्या प्रकारचे युजर्स आहेत त्याचा आपण आजच्या लेक्चर मध्ये अभ्यास करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपला जो टॉपिक आहे तो आहे डेटाबेस युजर्स. विद्यार्थी मित्रांनो, भरपूरदा असा क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द डेटाबेस युजर्स इन ब्रीफ. डेटाबेसचे कुठले युजर्स आहेत ते एक्सप्लेन करा. तर त्यासाठी आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, तर डेटाबेस सिस्टीम ज्यावेळेस आपण हँडल करत असतो तर त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रकारचे युजर्स आपल्याला बघायला मिळतात. तर कुठले युजर्स असणार आहेत ते आपण थोडक्यात स्टडी करू. सर्वात अगोदरचा जो युजर असेल नंबर 1 तो आहे तुमचा डेटाबेस डिझायनर. डेटाबेस डिझायनर विद्यार्थी मित्रांनो, हा पण एक प्रकारचा युजर्स आहे. इट इज अ कॉम्प्युटराइज युजर. हा एक पूर्ण कॉम्प्युटर प्रोफेशनल युजर असणार आहे. अँड द युजर इट इज रिस्पॉन्सिबल टू कॅन क्रिएट द डेटाबेस ओरिएंटेड ऍप्लिकेशन्स. तर हा जो युजर असेल पूर्ण डेटाबेसशी रिलेटेड जे ऍप्लिकेशन्स असतील, जे सॉफ्टवेअर्स असतील ते तयार करण्याचं काम जो युजर्स करतो त्याला आपण डेटाबेस डिझायनर युजर असं पण म्हणतो. फॉर एक्झाम्पल जे एसक्यूएल सर्व्हर किंवा ओरॅकल किंवा मायएसक्यूएल हे जे काही ऍप्लिकेशन्स तयार केले गेलेत तर ते हे डेटाबेस डिझायनर जे युजर्स असतात तर ते ऍप्लिकेशन्स तयार करायचं काम करतात. त्याच्यानंतर पुढचा युजर्स आपण बघणार आहोत तो आहे तुमचा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर ज्याला आपण डीबीए पण म्हणतो शॉर्ट मध्ये. तर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा पण एक प्रकारचा महत्वाचा किंवा इट इज अ रिस्पॉन्सिबल युजर. द युजर कॅन टोटली मॅनेज द डेटाबेस ओरिएंटेड ऍप्लिकेशन्स, डेटाबेस ओरिएंटेड प्रोग्राम्स. दॅट इज नोन एज अ डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर युजर. तर हा जो युजर असतो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द होल डेटाबेस सिस्टीम. हा पूर्णपणे डेटाबेस सिस्टीमला मॅनेज करत असतो. ही और शी क्रिएट अँड मेंटेन द डेटाबेस. डेटाबेस क्रिएट करणं, त्याला मेंटेन करणं हे सर्व काम हा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर युजर हा करत असतो. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन प्रोग्रामर. तर हा पण एक प्रकारचा युजर्स आहे. तर हा युजर्स ऍप्लिकेशन प्रोग्रामर इज द पर्सन. तो पण एक युजर एक पर्सन आहे हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग द रिक्वायर्ड फंक्शनॅलिटी ऑफ द डेटाबेस फॉर द एंड युजर. आपला जो एंड युजर असतो त्या एंड युजरला डेटाबेसशी रिलेटेड कुठले फंक्शन्स यूज करायचे असतील किंवा ते इम्प्लिमेंट करायचे असतील तर अशा वेळेस ऍप्लिकेशन प्रोग्रामर युजर हा यूज करत असतो. दे वर्क अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन प्रोव्हाइडेड बाय द सिस्टीम अनालिस्ट. हा सिस्टीम अनालिस्टचं पण काम करत असतो. त्याच्यानंतर पुढचा युजर्स आहे आपल्याकडे सोफिस्टिकेटेड युजर. सोफिस्टिकेटेड users. Sophisticated users is the user they interact with the system through their request written using the database query language. हा आपल्या सिस्टीम मध्ये इंटरॅक्शन करत असतो थ्रू द युजर रिक्वेस्ट. युजरने जी डेटाबेस क्युरी लँग्वेजची रिक्वेस्ट दिली असेल त्या रिक्वेस्टच्या माध्यमातून दिस रिक्वेस्ट इज रेफर टू ऍज अ क्युरी. ती आपली जी रिक्वेस्ट असेल तिला आपण क्युरी असं पण म्हणू शकतो. The sophisticated users are the users who are familiar with the structure of database and facility of DBMS. म्हणजे डेटाबेसच्या स्ट्रक्चरशी किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमशी हा युजर फॅमिलियर असतो. क्युरी युजर हा क्युरीच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवत असतो आणि ती क्युरी त्या ठिकाणी सिस्टीमला सबमिट केली जात असते. त्याच्यानंतर स्पेशलाइज युजर. स्पेशलाइज युजर्स हा जो स्पेशलाइज युजर असतो इट इज वन ऑफ दे आर द सोफिस्टिकेटेड युजर. हा पण एक प्रकारचा सोफिस्टिकेटेड युजर असतो. म्हणजे याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डेटाबेस मध्ये डेटा कसा स्टोअर केला जातो याचं संपूर्ण नॉलेज असतं. राईट द स्पेशलाइज डेटाबेस ऍप्लिकेशन दॅट डू नॉट फिट इन टू द ट्रॅडिशनल डेटा प्रोसेसिंग फ्रेमवर्क. हा युजर जे काही गोष्टी ट्रॅडिशनल डेटा फाईल प्रोसेसिंग मध्ये लागणार आहेत त्या प्रोसेसिंगसाठी वापरल्या जाणार त्या प्रोसेसिंगसाठी हा युजर्स काम करत असतो. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर नॉलेज बेस्ड जे ऍप्लिकेशन असेल डेटाबेस रिलेटेड, एक्सपर्ट सिस्टीम असेल,
कॉम्प्युटर एडेड डिझाईन सिस्टीम असेल तर अशा सर्व ठिकाणी हा जो युजर्स असतो हा स्पेशल युजर काम करत असतो. नेक्स्ट आहे नेव्ही युजर. नेव्ही युजर देर आर अनसोफॅस्टिकेटेड युजर, म्हणजे हा अनसोफॅस्टिकेटेड युजर आहे, म्हणजे याला डेटाबेसशी रिलेटेड काही कुठल्याच प्रकारचं नॉलेज नसतं. द युजर्स हू इंटरॅक्ट विथ द सिस्टीम बाय इन्व्हॉल्विंग वन ऑफ द परमनंट ऍप्लिकेशन प्रोग्राम दॅट हॅव बी रिटर्न प्रिव्हियसली. हा युजर काय करतो, हा सिस्टीम मध्ये इंटरॅक्शन करत असतो. इन्व्हॉल्विंग वन ऑफ द परमनंट ऍप्लिकेशन, एखादं परमनंट जे ऍप्लिकेशन असतं त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू आपल्या सिस्टीम मध्ये इंटरॅक्शन करत असतो. दे हॅव बीन रिटर्न प्रिव्हियसली. Navy users are those users who do not have any technical knowledge about the DBMS. या युजरला कुठल्याच प्रकारचं DBMS चं नॉलेज नसतं. हा फक्त एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्या सिस्टीम मध्ये इंटरॅक्शन करण्याचं काम करतो. तर दॅट्स युजर यूज नोन नेव्ही युजर्स. असे आपण काही युजर स्टडी करून घेतले. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. आपण जो डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर युजर स्टडी केला त्या डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर युजरचे काही आपला फंक्शन स्टडी करायचे. फंक्शन्स ऑफ डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा एक महत्वाचा युजर आहे जो आपल्या सिस्टीमला मॅनेज करायचं काम करतो, आपल्या डेटाबेसला मॅनेज करायचं काम करत असतो. डेटाबेस क्रिएट करणं असू द्या, त्याला मॅन्युप्युलेट करणं असू द्या, हे सर्व काम डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा करत असतो. तर त्याचे कुठले कुठले फंक्शन्स आहेत ते आपण बघू. फंक्शन्स ऑफ डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. फंक्शन्स ऑफ डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. त्याचे काही फंक्शन्स आहेत ते आपण बघू. There are so many functions are available in database administrators. Some functions are listed below. काही फंक्शन्स आपण खाली दिलेल्या लिस्ट मध्ये बघणार आहोत. त्यातलं पहिलं फंक्शन स्कीमा डेफिनेशन. स्कीमा डेफिनेशन. डेटाबेस स्कीमा आर रिटन बाय डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. डेटाबेस स्कीमा म्हणजे काय, डिझाईन. जर मला डेटाबेसची डिझायनिंग किंवा स्ट्रक्चर तयार करायचं असेल, ते जर लिहायचं काम, ते पूर्णपणे बनवायचं काम कोण करतो, तर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा करत असतो. तर डेटाबेस स्कीमा आर ट्रान्सलेटेड बाय DDL कंपायलर टू सेट ऑफ टेबल्स दॅट आर परमनंटली स्टोअर इन द डेटा डिक्शनरी. मग DDL डेटाबेस स्कीमा काय, डेटाबेस स्कीमा आर ट्रान्सलेटेड म्हणजे हा स्कीमा तयार करतो. स्कीमा जी ती डिझाईन जी म्हणजे त्याच्या DDL कमांड्स असतात त्या कंपायलरच्या माध्यमातून ते जे टेबल्स असतात ते परमनंटली स्टोअर इन द डेटा डिक्शनरी. ते डेटा डिक्शनरी मध्ये परमनंटली स्टोअर केले जातात. दॅट इज अ फंक्शन्स ऑफ DBMS इज अ स्कीमा डेफिनेशन. सेकंड फंक्शन स्टोरेज स्ट्रक्चर ऍक्सेस मेथड डेफिनेशन. स्टोरेज स्ट्रक्चर अँड ऍक्सेस मेथड डेफिनेशन. स्टोरेज स्ट्रक्चर अँड ऍक्सेस मेथड डेफिनेशन हे पण डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरचा युजर आहे, त्याचं फंक्शन्स आहे. The DBA create an appropriate storage structure and access method by writing a set of definition. DBA म्हणजे हा युजर टोटली काय करतो, डेटाबेसचं स्ट्रक्चर तयार करणं हे काम पण तो करत असतो. अँड ऍक्सेस मेथड रिटर्न, जे मेथड तो ऍक्सेस करतोय ते लिहायचं. सेट ऑफ डेफिनेशन विच इज ट्रान्सलेटेड डेटा स्टोरेज अँड डेटा डेफिनेशन लँग्वेज कंपायलर. आणि मग ते जे सेट ऑफ डेफिनेशन आहेत म्हणजे ते जे काही इन्स्टन्स आहेत विच इज ट्रान्सलेटेड बाय द डेटा स्टोरेज, ते डेटा स्टोरेज पर्यंत पाठवणं आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज कंपायलरला अंडरस्टँड करून देणं हे सर्व काम डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर करत असतो. म्हणजे झालं सेकंड फंक्शन. थर्ड फंक्शन आहे स्कीमा अँड फिजिकल ऑर्गनायझेशन मॉडिफिकेशन. स्कीमा अँड फिजिकल ऑर्गनायझेशन मॉडिफिकेशन. स्कीमा अँड फिजिकल ऑर्गनायझेशन मॉडिफिकेशन हे पण एक फंक्शन आहे. स्कीमा म्हणजे डिझायनिंग. तर DBA राईट अ सेट ऑफ डेफिनेशन. DBA हा पूर्ण डेफिनेशन तयार करतो. टू मॉडिफाय द डेटाबेस स्कीमा ऑर डिस्क्रिप्शन ऑफ फिजिकल स्टोरेज ऑर्गनायझेशन. तर डेटाबेस त्याला मॉडिफिकेशन करणं, त्याला फिजिकल ऑर्गनायझेशनचं मॉडिफिकेशन करणं, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ फिजिकल स्टोरेज ऑर्गनायझेशन हे सर्व काम हे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर करत असतो. 4 नंबरचं डेफिनेशन आपण म्हणू शकतो ग्रांटिंग ऑफ ऑथरायझेशन फॉर डेटा ऍक्सेस. ग्रांटिंग ऑफ authorization for data access
ग्रांटिंग ऑफ ऑथरायझेशन फॉर डेटा ऍक्सेस. आता आपण जर एखादा डेटा त्या ठिकाणी डीबीए हा काय करतो, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रांटिंग द ऍक्सेस टू द डेटाबेस. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा एक असा सेंट्रलाइज युजर आहे की तो पूर्णपणे मला कुठला डेटा हा ऑथराइज युजरने ऍक्सेस करायचा, कुठला डेटा ऍक्सेस करू नये हे पूर्ण डिसाईड करायचा अधिकार डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरला असतो. म्हणजे त्याला ग्रांटिंग देणं, त्याला ऑथरायझेशन करणं हे सर्व काम हा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर डीबी करत असतो. हे पण एक फंक्शन आहे. नंबर 5 इज द इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट स्पेसिफिकेशन. इंटिग्रिटी constraint specification. Integrity constraint specification. The integrity constraints are written by the DBA. Integrity constraints ते rules आहेत, ते rules पूर्णपणे क्रिएट करायचं काम DBA हाच करत असतो. and they are stored as physical file and ते physical file मध्ये त्या ठिकाणी स्टोअर केलं जातं, which is accessible by database manager while updating the data. आणि ते पूर्णपणे अपडेट करणं, ऍक्सेस करणं हा पण अधिकार पूर्ण DBA ला असतो. त्याच्यानंतर बॅकअप अँड रिकव्हरी. बॅकअप अँड रिकव्हरी. DBA also take the backup of the data, backup storage device, so that if data can be lost, it can be again recover and compile. जर एखादा डेटा लॉस झाला असेल तर त्या डेटाला पुन्हा मिळवणं, बॅकअप आणणं, त्याचं बॅकअप ठेवणं किंवा त्याची डेटा लॉस झालेला रिकव्हर करून आणणं हा पण पूर्णपणे काम डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर करत असतो. देयर आर सम फंक्शन्स आर एक्सप्लेन बाय द डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. पुढचं टॉपिक घेऊ आपण डेटा मॉडेल्स. डेटा मॉडेल्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे डेटा मॉडेल्स आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये अवेलेबल्स आहेत. तर मेनली 2 प्रकारचे मॉडेल्स अवेलेबल्स आहेत. आपण 3 मॉडेल्स यूज करतो. तर डेटा मॉडेल्स इज अ कलेक्शन ऑफ कन्सेप्ट दॅट इज यूज. डेटा मॉडेल्स इज अ स्पेसिफिकेशन डिस्क्राइबिंग हाऊ डेटाबेस इज स्ट्रक्चर अँड यूज. डेटाबेसचं स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे आणि ते कसं यूज केलं जाईल हे डेटा मॉडेल्सवर डिपेंड असणार आहे. Data modeling is a way to structure and organize data so it can be used easily by a database. डेटाबेस मध्ये आपलं डेटा मॉडेल म्हणजे काय की त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे आणि ते स्ट्रक्चर आपण कसं यूज करणार आहोत, त्याला आपण कसं ऑर्गनाइज करणार आहोत, हे ज्यावेळेस आपण डेटाबेसला करत असतो ते कॅन यूज बाय द डेटा मॉडेल. तर अशा वेळेस आपल्या डेटा मॉडेलची गरज पडत असते. तर डेटा मॉडेल जर बघायला घेतलं तर मेनली 2 कॅटेगरी आहेत. एक आहे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल आणि एक आहे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. तर आपण बघू ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल हे पहिलं मॉडेल आहे, ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल. तो ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल आर यूज डिस्क्राइबिंग डेटा ऍट. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल मध्ये आपला जो डेटा आहे तो 2 प्रकारे डिस्क्राइब होतो, लॉजिकल लेवल आणि लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवल जर आपण लॉजिकल व्ह्यू पण म्हणू शकतो अँड व्ह्यू लेवल. तर व्ह्यू लेवल आणि लॉजिकल लेवल जो डेटा आहे तो डिस्क्राइब केला जात असतो, ज्याला ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल असं म्हणतो. त्यात काही मॉडेल्स असतात. दे आर फॉलोविंग ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आहे. मग काही लॉजिकल मॉडेल्स आपण बघू शकतो की जसं एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, हे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेलचं बेस्ट एक्झाम्पल आहे. किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल, हे पण ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल आहे. त्याच्यानंतर सिमेंटिक डेटा मॉडेल, हे पण एक ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल आहे. फंक्शनल डेटा मॉडेल, हे पण एक डेटा मॉडेल आहे. असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल बघू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट बेस्डली तुम्हाला लॉजिकल लेवलला किंवा आपला जो डेटा आहे तो लॉजिकल लेवलला किंवा व्ह्यू लेवलला डिस्क्राइब केला जात असतो. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल हे पण एक ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल हे पण एक ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल आहे. सिमेंटिक डेटा मॉडेल हे पण एक ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल आहे. आणि फंक्शनल डेटा मॉडेल हे सुद्धा आहे
ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल आहे. त्याच्यानंतर जर आपण बघायचं म्हटलं तर दुसरं आहे तुमचं रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल याच्यामध्ये तुमचा जो रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल आर यूज डिस्क्राइबिंग डेटा ऍट, याच्यामध्ये रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल मध्ये डेटा हा लॉजिकल लेवल किंवा व्ह्यू लेवललाच डिस्क्राइब होतो, ज्याच्यात पण लॉजिकल लेवल अँड व्ह्यू लेवललाच डेटा हा डिस्क्राइब होतो. याचं जर आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं की देर आर सम आर लॉजिकल रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आर रिलेशनल मॉडेल. रिलेशनल मॉडेल हे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेलचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेटवर्क मॉडेल हे पण रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेलचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हायरार्चिकल मॉडेल हे पण रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेलचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरं मॉडेल असं ते म्हणजे फिजिकल डेटा मॉडेल. फिजिकल डेटा मॉडेल अशा 3 मॉडेलमध्ये तुम्हाला जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा कन्सेप्ट आहे डेटा मॉडेल्स तो त्या ठिकाणी डिवाइड केला गेला आहे. पहिला आहे तुमचं ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल, दुसरा आहे तुमचं रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल आणि तिसरा आहे तुमचं फिजिकल डेटा मॉडेल. तर ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल मध्ये जो रेकॉर्ड्स आहे तो डिस्क्राइब केला जात असतो लॉजिकल लेवल किंवा व्ह्यू लेवलला. त्याचे आपण काही 4 मॉडेलचे एक्झाम्पल बघितले. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल, सिमेंटिक डेटा मॉडेल आणि फंक्शनल डेटा मॉडेल हे तुमचे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेलचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा जो डेटा आहे तो रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल मध्ये लॉजिकल लेवलला आणि व्ह्यू लेवलला डिस्क्राइब केला जात असतो तो सुद्धा. त्याचे पण जर एक्झाम्पल बघितलं तर रिलेशनल मॉडेल, नेटवर्क मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेल हे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेलचे एक्झाम्पल आहेत, ऑब्जेक्ट बेस्ड आणि रेकॉर्ड बेस्ड. आणि तिसरा कन्सेप्ट आहे फिजिकल डेटा मॉडेल. इट इज यूज टू डिस्क्राइब द डेटा ऍट द लोएस्ट लेवल. फिजिकल मॉडेल म्हणजे काय आपल्या माहिती सगळ्यात खालचं मॉडेल असतं, तर लोएस्ट लेवलला तुमचा डेटा हा डिस्क्राइब केला जात असतो. आणि इट इज 2 फिजिकल टाइप्स ऑफ डेटा मॉडेल्स आर अनडिफाइनिंग मॉडेलिंग आणि फ्रेम मेमरी मॉडेल. याचे पण 2 टाइप्स असतात, अनडिफाइनिंग मॉडेल युनिफाइंग मॉडेल आणि ह्याच्यात दुसरं आहे तुमचं फ्री मेमरी मॉडेल. हे फिजिकल डेटा मॉडेलचे एक्झाम याच्यामध्ये तुमचा डेटा जो असतो तो लो लेवलला डिस्क्राइब केला असतो. तर युनिफाइंग मॉडेल आणि फ्री मेमरी मॉडेल हे फिजिकल डेटा मॉडेलचे काही एक्झाम्पल्स आहेत. तर असा डेटा मॉडेलिंगचा कन्सेप्ट आहे. तर याच्यातले काही जे महत्वाचे डेटा मॉडेल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार, जसं नेटवर्क मॉडेल असेल, हायरार्चिकल मॉडेल असेल, रिलेशनल मॉडेल असेल, असे जे काही रेकॉर्ड बेस्ड मॉडेल असतील, काही नंतर काही ऑब्जेक्ट बेस्ड मॉडेल असेल यांचा आपला स्टडी करायचा. दे कॅन स्टडी ऑन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.